व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे अशुद्ध रक्त अवयवाकडून हृदयाकडे घेऊन जाणाऱ्या वाहिन्या. अवयवांमधील अशुद्ध रक्त जसजसं पुढे जातं तसतशा व्हेन्स मोठ्या होत जातात. व्हेन्सची रचना साधारणतः 3 स्तरांनी बनलेली असते. बाहेरचा स्तर जाड आणि मजबूत असतो, मधला स्तर मऊ स्नायूंनी बनलेला असतो आणि आतला स्तर पातळ असतो. त्याच्यात पोकळी असते. यामधून रक्त प्रवाहित होत असतं. रक्त प्रवाह सुरळीत राहण्यासाठी या शिरांच्या आत झडपा असतात. यामुळे रक्तप्रवाह उलट दिशेने येत नाही. या रचनेत बिघाड झाल्यास रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. म्हणजे शिरांच्या आवरणामध्ये लवचिकता वाढते किंवा झडपा योग्य पद्धतीनं काम करत नाहीत. त्यामुळे व्हेन्स हळूहळू जाड व्हायला सुरुवात होते व त्या वाढतच जातात. पायातील स्नायू शिरांमधील रक्त गुरुत्वाकर्षणाच्या प्रवाहाच्या विरुद्ध हृदयाकडे प्रवाहित करण्यासाठी पंप सारखं कार्य करतात. जेव्हा या शिरा व्हेरिकोज व्हेन्स बनतात तेव्हा या झडपा नीट काम करत नाहीत आणि त्यामुळे रक्त पुन्हा पायाकडे प्रवाहित होण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे शिरा मोठ्या होतात आणि पिळदार बनतात. सामान्यतः व्हेरिकोज व्हेन्स या पृष्ठभागी शरीरावर आढळून येतात, ज्या उभं राहिल्यामुळे किंवा उभं राहून आलेल्या दाबामुळे तयार होतात. पायांच्या कुरूपतेबरोबरच व्हेरिकोज व्हेन्स या वेदनादायक असतात. विशेषतः उभ्या असताना त्या जास्त दुखतात. पुढं अधिक उभं राहण्यामुळे पायांना सूज येणे, खाज येणे, व्हेन्स जाड होणे व जखमा होऊन रक्तस्राव होणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. आता या समस्येवर उपाय आहे. व्हेरिहील ऑइल. व्हेरिहील ऑइल हा व्हेरिकोज व्हेन्सवर आयुर्वेदिक उपचार आहे. याच्या नियमित वापरामुळे आजाराची तीव्रता कमी होते. त्यातील वनस्पती घटक रक्तवाहिन्यांच्या आवरणाला ताकद देऊन झडपांचं कार्य सुरळीत चालण्यास सहाय्यक आहेत. व्हेरिहील ऑइल व्हेरिकोज व्हेन्स ग्रस्त भागावर व आजूबाजूला तळपायाकडून वरच्या भागाच्या दिशेने खालून वर लावावे. दिवसातून 2 ते 3 वेळा वापरावे. उत्तम परिणामांसाठी सलग किमान 3 महिने 6 ते 8 बाटल्या वापरणं आवश्यक आहे.